लोक अतिथी देवो भव असं म्हणायचे. आजकालचा जमानाच बदललाय. हल्ली लोक पाहुण्यांना खूप कंटाळलेत. त्यात आमच्या गंबू काका सारखा पाहुणा आला तर काही बघायलाच नको. गंबू काका आले की पहिले बाबांना फरमान सोडायचे. टॅक्सीतून जरा माझं सामान घेऊन ये. माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. टॅक्सी वाल्याला जरा पैसे पण दे. काका आल्यापासून माझी आई घराच्या छतावर कधी कावळ्याला बसूच द्यायची नाही. कावळा आला की लगेच असं करायची. तिचा समज असा होता की आपल्या घराच्या छतावर जर कावळा असला तर आपल्याकडे अजून पाहुणे येणार. तसंच आम्ही सगळे विचार करायचो. काका आज जाईल, काका उद्या जाईल. पण जायचा दिवस आला की काका बाबांना गचकन मिठी मारायचा आणि म्हणायचा, दादा दादा मला तुमच्या सगळ्यांची सवय झाली. इथे करमणार नाही. माझा मुक्काम अजून 4 दिवस वाढवतो दादा. असं करून फटकल मांडी घालून बसायचा. असंच एकदा आम्ही सगळे विचार करत बसलो. तेवढ्यात बाबांचा आवाज येऊ लागला. तुझ्याचमुळे होत हे सगळं सुमे. माझी आई मीच मेली घरासाठी मार मार मारते. तुम्हाला काय पडले त्याचं? मी तर कमावून आणतो. तुला काय पडलं त्याचं? माझ्या आईने भांडी आपटायला सुरुवात केली. धान धान धान. तिने माहेरी जाण्यासाठी बॅग सुद्धा भरली. त्या बाबा अजून चिडले. दोघांचं घनघोर युद्ध सुरू झालं. आम्ही घाबरलो. हे कधीच न भांडणारे आई वडील आज अचानक कसे काय भांडायला लागले? इथे कोपऱ्यात बसलेला काका पण घाबरला. म्हणायला लागला, दादा वहिनी माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. मी निघून जातो कसा? काकाला वाटलं कोणीतरी येऊन आपल्याला आडवे. पण तसं झालंच नाही. माझ्या बाबा तसं रे. हा निघ निघ. माझी आई मानस वाळवून घेतली. मला तर तो जायलाच पाहिजे होता तसा. काकानी बॅग भरली. दाराजवळ गेला. दार उघडलं. आम्हाला आता कळलं की हा बाबांना गचकन मिठी मारणार आणि नेहमीचा डायलॉग बोलणार. पण तसं नाही झालं. काकानी दार बंद केला आणि तो निघून गेला. माझ्या बाबांनी टाळी वाजवली. कशी गंमत केली. खोटा भांडण करून गंप्याला पाठवलं की नाही घरी? आज गंप्या गेल्याबद्दल 5 स्टार हॉटेल मध्ये तुम्हा सगळ्यांना पार्टी. तेवढ्यात दारामागे लपलेला गंपू काका आत आला. म्हणाला, मध्या कशी गंमत केली मंडळी. माझा काका कसा पण असो, तो मला आवडतो. तुम्ही सगळ्यांनी पण लक्षात ठेवा, आपले काका काकू मामा मामी आजी आजोबा सगळीच नाती आपण जपायला पाहिजेत. त्यामुळे आपली संस्कृती टिकेल.